नमस्कार, मी आशिष जाधव. हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस हा बातम्यांचा दिवस आहे. एक एक करून बातम्या येत आहेत. सगळीकडे प्रचार सभा सुरू आहेत. राज्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची माढ्यामध्ये सभा झालेली आहे. पुन्हा मोदींनी पवार राग आलापलेला आहे. शरद पवार सुद्धा कमी नाही. काल त्यांनी नगरच्या सभेत मोदींवरती सुद्धा निशाणा साधला होता. राज्यात पुन्हा एकदा पवार द्वंद्व याचा वारंवार प्रत्यय येतोय. अशा अनेक बातम्या आहेत, पण त्यातल्या तीन निवडक ज्या बातम्या आहेत त्या बघूया. आपल्या तीन ज्या बातम्या आहेत त्यातली पहिली बातमी, आज माढामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागास जातीचा आपण आहोत म्हणून चौकीदार चोर है अशी टीका केली जाते आहे. असं म्हणत मागास कार्ड खेळलेला आहे. पंतप्रधान एकही संधी सोडत नाहीये शरद पवारांवरती टीका करायची. आज माढ्यामध्ये सुद्धा त्यांनी मोदींवरती टीका केलेली आहे. शरद पवारांना ते असं म्हणालेले आहेत की भगवा सागर बघूनच कदाचित शरद पवारांनी उमेदवारी मागे घेतली असेल किंवा उमेदवारीतून माघार घेतली असेल. आपली दुसरी बातमी जी आहे ती भोपाळची आहे. भोपाळमधून भाजपनं साध्वी प्रज्ञा सिंग हिला उमेदवारी दिलेली आहे. साध्वी प्रज्ञा सिंग ही मालेगाव बॉम्बस्फोटातली एक आरोपी, नंतर तिची मुक्तता झाली. तिनं आज भाजपमध्ये सुद्धा प्रवेश केला. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग हिला भाजपनं आज भोपाळची उमेदवारी जाहीर केलेली आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांचा सामना हा काँग्रेसचे नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्याशी होणार आहे. त्यामुळे भोपाळकडं किंवा भोपाळच्या लढतीकडं आता सर्वांचं लक्ष असणार आहे. एक हाय व्होल्टेज बॅटल किंवा इंटरेस्टिंग बॅटल भोपाळमध्ये बघायला मिळणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ही निवडणूक गाजेल असं दिसतंय, कारण दिग्विजय सिंग हा चेहरा काँग्रेसनं नेहमी हिंदुत्वाच्या विरोधात वापरला. त्याचवेळी भाजपकडून हिंदुत्व कार्ड खेळलं गेलेलं आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांना भोपाळची उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे भोपाळमध्ये दिग्विजय सिंग विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंग असा एक हाय व्होल्टेज ड्रामा किंवा लढाई आपल्याला बघायला मिळणार आहे. आपली याच बातमीतली दुसरी जी बातमी आहे, म्हणजे दुसरा जो अँगल आहे तो असा आहे की एकीकडे भोपाळ आणि दुसरीकडे इंदोरची जागा, तिथल्या ज्या सलग 8 वेळच्या खासदार आहेत, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना भाजप तिकीट नाकारते. तरी सुद्धा इंदोरची जागा आपल्याला मिळावी, उमेदवारी मिळावी, तिकीट मिळावं यासाठी गेल्या 3-4 दिवसांपासून सुमित्रा महाजन दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी सुद्धा इंदोरची उमेदवारी जाहीर करत नाहीये. अजूनही इंदोरची भाजपची उमेदवारी जाहीर झालेली नाही. पण असं मानलं जातंय की सुमित्रा महाजन यांचा पत्ता आता कट झालेला आहे. सुमित्रा महाजन यांच्याऐवजी इंदोरच्या ज्या महापौर आहेत भाजपच्या, मालिनी गौड यांना तिकीट दिलं जाईल. त्यामुळे काँग्रेसनं पंकज सिंघवी यांना जी उमेदवारी दिलेली आहे, आता पंकज सिंघवी यांच्या विरोधात इंदोरमधून कदाचित भाजपकडून महापौर मालिनी गौड यांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे 2 इंटरेस्टिंग बॅटल्स मध्य प्रदेशात, एकीकडे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि दुसरीकडे देशातलं सर्वात आदर्श असं स्वच्छ गाव किंवा शहर इंदोर, अशा या 2 लढतींकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आपली तिसरी बातमी आहे ती म्हणजे उद्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान देशभरात पार पाडलं जात आहे. आधी एकूण 97 जागा होत्या, पण वेल्लोरची निवडणूक रद्द झालेली आहे. तर त्रिपुरा पूर्वची निवडणूक ही 18 ऐवजी 23 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्रिपुरा पूर्वमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे किंवा तणावाची परिस्थिती आहे, म्हणून निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे. पूर्व त्रिपुराची जी 18 तारखेची निवडणूक होती किंवा 18 तारखेला पूर्व त्रिपुरामध्ये जे मतदान होणार होतं, ती निवडणूक आता 18 ऐवजी 23 एप्रिलला होते. पण वेल्लोरची जी निवडणूक आहे ती मात्र रद्द करण्यात आलेली आहे. पुढची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
प्रश्न असा आहे की वेल्लोरमध्ये द्रमुकचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे जवळपास 11 कोटी रुपये बेहिशोबी रोकड सापडली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने ही बाब राष्ट्रपतींना कळवली। त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीनिशी निवडणूक आयोगाने वेल्लोरची निवडणूक ही रद्द केलेली आहे, कारण बेहिशोबी रोकड ही सर्वत्र सापडते आहे आणि द्रमुकचे जे उमेदवार आहे, द्रमुक सध्या तिथे विरोधी पक्षात आहे, पण द्रमुकच्या उमेदवाराकडे एवढी मोठी रोकड सापडल्यामुळे वेल्लोरची ही निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे। अशा ह्या 3 बातम्या होत्या, त्यावरती आपण सविस्तरपणे बोलणार आहोत। वळूया पहिल्या बातमीकडे। आपली पहिली बातमी अर्थात मी आधीच सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा ज्या राज्यांमध्ये सभा घेतात तेव्हा त्या राज्यांमधला जो सर्वात तुल्यबळ किंवा प्रभावी नेता असेल त्याच्यावर वैयक्तिक टीका करतात, त्याला नामोहरम करतात। तोच कित्ता ते महाराष्ट्रात गिरवतायत। आजची 4थी सभा होती, 5वी सभा होती खरी तर। इथं सुद्धा नरेंद्र मोदींनी माढ्याच्या सभेत शरद पवार यांच्यावर शरसंधान साधलं, शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली। मोदी असं म्हणाले की एवढी मोठी भगवी लाट किंवा भगवा सागर इथं बघूनच कदाचित शरद पवारांनी उमेदवारी मागे घेतली असेल किंवा उमेदवारीतून माघार घेतली असेल। एवढंच नाही तर ते असंही म्हणाले की पराभूत होऊ या विचाराने त्यांनी माघार घेतलेली आहे। तसंच पुढे जाऊन याच भाषणामध्ये मोदी असं म्हणाले की मी मागास जातीचा आहे म्हणून चौकीदार चोर आहे असं म्हणत मला हिनवलं जातंय किंवा टीका केली जाते। या निमित्तानं नरेंद्र मोदींनी अखेर मागास कार्ड सुद्धा आज खेळलेला आहे। कदाचित राष्ट्रीय पातळीवर यामुळे टीका सुद्धा होईल की पंतप्रधानपदी आरूढ असलेली व्यक्ती प्रचार सभांमधून स्वतःचं असं स्तोम वाढवते आहे किंवा अशा पद्धतीनं बोलते आहे। याआधीच निवडणूक आयोगानं काही तक्रारींवरून कारवाई केलेली आहे, पण निवडणूक आयोगाच्या कक्षेत पंतप्रधान येतात का हाही एक प्रश्नच आहे। पण या सभेमध्ये नरेंद्र मोदी काय म्हणाले ते आधी बघूया। ये केसरिया सागर मुझे अब समझ में आया कि शरद राव ने मैदान क्यों छोड़ दिया। क्योंकि शरद राव भी बड़े खिलाड़ी हैं, वो समय से पहले हवा का रुख समझ जाते हैं और वो ऐसा कभी कुछ नहीं करते जिसके कारण उनको और उनके परिवार को खरोच आ जाए और कोई बलि चढ़ जाए तो चढ़ जाए, वो कभी अपने आप का नुकसान नहीं होने देते। और इसलिए मैदान छोड़ करके 9-2-11 हो गए। कह रहे हैं कि जिसका भी नाम मोदी है वो सारे चोर क्यों है। भाइयों बहनों, पिछड़ा होने की वजह से हम पिछड़ों को अनेक बार ऐसी परेशानियां झेलनी पड़ी है। अनेक बार कांग्रेस और उसके साथियों ने मेरी हैसियत बताने वाली, मेरी जाति बताने वाली गालियां देने में कोई कमी नहीं रखी है, लेकिन इस बार वो इससे भी आगे बढ़ गए हैं और पूरे पिछड़े समाज को ही चोर कहने लग गए हैं। मोदी तर मोदी, मुख्यमंत्रीही काही कमी नाहीत, त्यांनी सुद्धा शरद पवारांवर निशाणा साधलाय। बघा साहेब, ही जनता ही अशी जनता आहे, हे इतके वीर लोक आहेत की या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी पहिल्यांदा ठरवलं मी निवडणूक लढतो, पण या जनतेने पवार साहेबांना सांगितलं सॉरी पवार साहेब, यावेळेस मोदीजींच्याच सोबत आम्ही आहोत, त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवडून देऊ शकत नाही। त्यामुळे ओपनिंग बॅटिंग करायला आलेले आमचे पवार साहेब 12वा गडी बनवून पॅव्हेलियन मध्ये परत गेले।
मुख्यमंत्र्यांनी मोदींनी ही टीका पवारांवर केल्यानंतर त्यांनी पराभूत होऊ म्हणून मैदान सोडलेलं आहे असं म्हटल्यानंतर खरं तर पवारांनाही माहिती आहे की असंच काहीसं मोदी आणि मुख्यमंत्री बोलणार आहेत, म्हणून पवारसुद्धा जिथे म्हणून संधी मिळेल तिथे मोदींवरती निशाणा साधतायत. नगरच्या सभेमध्ये शरद पवारांनी तुम्ही मुलगी मुलाकडे बघून देणार की सासऱ्याकडे बघून देणार असं म्हणत मोदींवर निशाणा साधला. बघा. निवडणुकांनी लोक ठिकठिकाणी सांगतात त्यांचं मोदीकडे बघून मत द्या असं गमत आहे. उद्या त्याला एखाद्या पोराला जर फौजगी द्यायची असली तर आपण असं म्हणतो का सासऱ्याकडे बघून मत फौजगी द्या. सासऱ्याने मुलगा कसा आहे हे आपण बघतो, तो मुलगा काम करणार आहे का तो बघतो, निर्व्यसनी आहे का ते आपण बघतो, तो कुटुंब वत्सल आहे का नाही हे बघतो आणि नंतर मुलीला विचारतो तुला पसंत आहे का, त्या पद्धतीने आपण जातो. पण हे काय म्हणतात सगळीकडे कुणाचाही भाषण असतो. आनंद असतो की देशाचा प्रधानमंत्री महाराष्ट्रात कुठेही गेला तर देशाची प्रगती किती झाली हे सांगत नाही, शेतकऱ्यासाठी काय केलं हे सांगत नाही, बेरोजगार तरुणांची बेकारी कशी घालवली हे सांगत नाही, स्त्रियांना आम्ही संरक्षण कसं देतो हे सांगत नाही, व्यापार उद्योग वाढेल कसा याबद्दल ते बोलत नाही. ते बोलतात शरद पवार, ते बोलतात राहुल गांधी यांचे. वळूया दुसऱ्या बातमीकडे. दुसरी बातमी आहे मध्य प्रदेशामध्ये भोपाळ आणि इंदोर या दोन ठिकाणच्या लढती, त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. भोपाळमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांच्या विरोधात थोड्याच वेळापूर्वी भाजपनं साध्वी प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे भोपाळमध्ये दिग्विजय सिंग विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंग असा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळणार आहे. ड्रामा यासाठी की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ही आता निवडणूक पोलराइज करण्याचा प्रयत्न होणार आहे. दिग्विजय सिंग यांनी नेहमीच कडव्या हिंदुत्वाला विरोध केलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांचा विरोध हा बहुश्रुत आहे. अशावेळी साध्वी प्रज्ञा सिंग ज्या मालेगाव बॉम्बस्फोटातल्या एक आरोपी होत्या, पण त्यांना नंतर क्लीन चिट मिळाली, मुक्तता झाली, त्या आता दिग्विजय सिंग यांच्या विरोधात उभ्या आहेत. अशावेळी भोपाळची जी लढत आहे ती अनेक अर्थानं नाट्यमय असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे. तसंच इंदोरच्या बाबतीत मात्र अजूनही भाजपनं कुठलाही निर्णय घेतलेला नाही. अजूनही लोकसभेच्या अध्यक्षा आणि इंदोरच्या 8 वेळच्या खासदार सुमित्रा महाजन यांना आशा आहे की शेवटच्या क्षणी का होईना पक्ष त्यांच्या नावाचा विचार करेल. जरी त्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र मध्यंतरी लिहिलं की आपण या निवडणुकीतून बाजूला होत आहोत, ते नाराजी पत्र होतं, त्यावरती पक्ष विचार करेल, आपल्याला उमेदवारी देईल अशी आशा त्यांना आहे. म्हणूनच सुमित्रा महाजन गेल्या 3-4 दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसल्या आहेत. त्यामुळं कदाचित भाजपकडनं इंदोरच्या उमेदवारीचा विषय हा अजूनही अजेंड्यावरती आला नाही. पण उमेदवारी अर्ज भरायची तारीख जशी जवळ येईल तशी उमेदवारी जाहीर होत असते. सर्वच पक्ष तसं करतात आणि म्हणून मग इंदोरची जी भाजपची उमेदवारी आहे ती कदाचित इंदोरच्या सध्याच्या महापौर मालिनी गौड यांना मिळेल अशी चर्चा आहे. त्यांचंच नाव सध्या आघाडीवरती आहे. काँग्रेसनं इंदोरचा आपला उमेदवार कालच जाहीर केलेला आहे. पंकज सिंघवी यांना उमेदवारी दिलेली आहे. पंकज सिंघवी या आधीसुद्धा सुमित्रा महाजन यांच्या विरोधात इंदोरमधून निवडणूक लढलेले होते. त्यांचा पराभव झाला होता, कारण सलग 8 वेळा इंदोरमधून सुमित्रा महाजन ह्या लोकसभेवरती निवडून गेल्या होत्या. पण 9व्यांदा 75 गाठल्यामुळं सुमित्रा महाजन यांचं तिकीट नाकारलं जातंय असं भाजपकडनं सांगण्यात येतंय. त्याचवेळी आता मालिनी गौड कदाचित इंदोरच्या भाजपच्या उमेदवार असतील. अजून नाव जाहीर व्हायचं आहे. पण एकीकडं भोपाळ जिथं इंटरेस्टिंग बॅटल आहे दिग्विजय सिंग विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंग, आणि दुसरीकडं इंदोर जिथं सुमित्रा महाजन यांचा पत्ता कट होतोय. त्या लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा आहेत, सलग 8 वेळच्या इंदोरच्या खासदार आहेत, त्यांचा पत्ता कट होतोय आणि त्यांच्या जागी इंदोरच्या महापौर मालिनी गौड यांचा सामना काँग्रेसचे
पंकज सिंघवी यांच्या विरोधात होणार आहे। भोपाळ आणि इंदोरकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। आपली तिसरी बातमी आहे, जसं मी आधी सांगितलं की उद्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान होतंय। 12 राज्य त्यातल्या 95 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होतंय। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे। या 95 जागांमध्ये 2 जागा अशा आहेत की जिथं निवडणूक रद्द झालेली आहे, म्हणजे एका ठिकाणची जी वेल्लोरची निवडणूक आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। कारणही तसंच आहे, वेल्लोरचे जे द्रमुकचे उमेदवार होते त्यांच्याकडं 11 कोटी रुपयांची रोकड सापडली। त्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला की वेल्लोरची निवडणूकच ज्याचं मतदान उद्या होणार होतं ती रद्द करायची, ती रद्द केलेली आहे। त्रिपुरा पूर्व ही जी जागा आहे इथे सध्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, तणावाची परिस्थिती आहे आणि म्हणून मग 18 ऐवजी 23 एप्रिलला म्हणजे तिसऱ्या टप्प्यात त्रिपुरा पूर्वचं मतदान आता घेतलं जाणार आहे, म्हणजे उद्या ते मतदान पुढे ढकललेलं आहे। अशा पद्धतीनं 97 पैकी 2 जागा ह्या कमी झालेल्या आहेत, म्हणून देशभरातल्या 95 ठिकाणी उद्या मतदान होणार आहे। त्यातल्या 10 जागा ह्या महाराष्ट्रातल्या आहेत। महाराष्ट्रातल्या ज्या 10 जागा आहेत त्यात विदर्भातल्या 3 म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, मराठवाड्यातल्या 6 म्हणजे हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि पश्चिम महाराष्ट्रातली 1 जागा म्हणजे सोलापूर। अशा ह्या जागा आहेत, 10 जागा आहेत। तिथं इंटरेस्टिंग बॅटल होते। ही यंदाची निवडणूक जातीय समीकरणांवर गाजते आहे। पहिल्या टप्प्याचं जे मतदान झालेलं आहे ते पूर्णपणे जातीय समीकरणांवर गाजलेलं आहे, तसं मतदान झालं आहे असे रिपोर्ट्स येत आहेत। त्यामुळे दुसरा टप्पासुद्धा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे। ह्या होत्या 3 बातम्या। आपण याच बातम्यांवरती सविस्तर चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते दत्तू गवाणकर आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत, आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप आहेत, तसंच आपल्यासोबत सरकार नामाचे पत्रकार उमेश घोंगडे सुद्धा आहेत। मी सुरुवातीलाच जातोय विश्वास पाठक यांच्याकडे। विश्वास पाठक, असं का होतंय मोदी महाराष्ट्रात आले की पवारांवरच टीका करतायत? पवारांवर टीका करण्याचं लॉजिक अनेकांना कळत नाही। म्हणजे मोदींची जी टीका आहे ती अशी समजूतदारीची टीका आहे। म्हणजे कशी की शरद पवारांनी खरं तर यशवंतराव चव्हाणांचा वारसा घ्यायला पाहिजे होता, परंतु ते यशवंतराव चव्हाणांना विसरले आहेत आणि त्यांची सगळी निष्ठा ही गांधी घराण्यावरती आहे। म्हणजे मोदींच्या बोलण्यात कुठेतरी असं दिसतं की निवडणुकीनंतर शरद पवार हा एक असा एक्का आपल्या बाजूने असला पाहिजे किंवा जो विरोधात जाऊ शकतो याची त्यांना काळजी सुद्धा असेल कदाचित। शरद पवारांना घेऊन ते बोलतायत आणि समजूतदारीनं बोलतायत। त्यांना ते फारसे डिवचतही नाहीत, वैयक्तिक आरोप फार टोकाचे करत नाहीत, ते फक्त समज देतात की बघा तुम्ही चुकीच्या मार्गाने जातात, आमच्याकडे या, आमच्याकडे या, असा सांगण्याचा प्रयत्न करतात। हे का? नाही बघा, याचं लॉजिक फार सिंपल आहे। मुळामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक एक नेता आहे ज्यांनी जबाबदारी घेतली आहे मोदींच्या विरुद्ध निवडणूक जिंकून देण्याची। शरदरावांनी काय केलं आहे की पूर्ण भारतामध्ये तिसरी आघाडी त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसच्या दावणीला त्यांनी बांधलं आणि महाराष्ट्रामध्ये देखील ते लीडर म्हणून आहेत। आता माझ्यासमोर एक त्यांचं जाहिरात देखील आहे। इथे पहा, राहुल गांधी आणि शरद पवार हे 2च नेते आहेत, इव्हन अशोकराज चव्हाण देखील नाही याच्यामध्ये। तर त्यामुळे जो कोणी म्होरक्या आहे त्या म्होरक्याला तुम्ही समोर ठेवून आणि शेवटी हे इलेक्शनचं भाषण आहे आणि या कॅम्पेनिंगमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होणारच आहे आणि शरद पवार देखील त्याला रिॲक्ट करतात आहे। आणि त्याहीपेक्षा मला सांगा की माननीय नरेंद्रजी मोदी चुकीचं काय बोलतात आहे? शरद पवार हे धूर्त राजकारणी आहे, हवेच का रुख समज जाते है, निवडणूक कुठे जाते हे त्यांना कळत आहे म्हणून त्यांनी माढात माघार घेतली। हा सगळा घटना आणि मोदींचे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यामुळे याच्यामध्ये चुकीचं काहीच नाहीये। राहिला प्रश्न निवडणुकीनंतर 21चा, नाही ते मार्गदर्शक एका लिमिटेड पर्पज त्यांनी म्हटलं होतं, मात्र ते त्यांचे विरोधक देखील आहे। त्यामुळे निवडणुकांच्या वेळेस हा रणसंग्राम असतो, याच्यामुळे निवडणुका लढण्याचं एक तंत्र असतं जे नरेंद्र मोदींना चांगल्या प्रकारे अवगत आहे। आणि राहिला प्रश्न निवडणुकीनंतर 23 मे नंतरचा, 23 मे नंतर एनडीएला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मिळते हा आमचा विश्वास आहे। सर्व एक्झिट पोल देखील ते दाखवत आहे। त्यामुळे शरद पवार आम्हाला किती आवश्यक आहे किंवा आवश्यक नाही याचं मी कॅल्क्युलेशन आता काही करत नाहीये। ठीक आहे, पण या सभेमध्ये मोदींनी जे मागास जातीचं कार्ड खेळलेलं आहे
अनेकांनी भुवया उंचावलेल्या आहेत की मोदी आता हे पण कार्ड खेळतायत, म्हणजे राष्ट्रवादानंतर जातीचं कार्ड राहिलं होतं तेही त्यांनी खेळलंय आणि निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात. नाही नाही, अशी जी तुम्ही त्याच्याकडे कसं बघता तसा तो विषय आहे. मला सांगा परत त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे की या गांधी घराण्यांनी, नेहरू घराण्याने नेहमीच खालच्या जातीच्या वर्गाला ज्या प्रकारे ट्रीटमेंट दिलेली आहे. खुद्द बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घ्या, ते इलेक्शनला उभे होते भंडाऱ्याला, त्यांना देखील त्यांनी विरोध केला. एक सीट त्यांनी दिली असती बाबासाहेबांना, पण तसं त्यांनी केलं नाही. हा जो विषय निघालेला आहे, जेव्हा राहुल गांधी म्हणाले की सर्वच मोदी चोर का, तर मोदी ही एक कम्युनिटी आहे, हे तेली समाजामधली एक ऑनरेबल कम्युनिटी आहे. या सगळ्या कम्युनिटीलाच तुम्ही चोर म्हणता, या दृष्टीने त्यांनी त्याला उत्तर दिलं. मागच्या 2014च्या इलेक्शन मध्ये देखील त्यांना चायवालावरून त्यांना हेणवलं होतं. त्यामुळे आधीचे दिग्विजय सिंग करायचं ते आता राहुल गांधी खुद्द करतात, जसं तुम्ही म्हटलं. म्हणून त्याला ते दिलेलं उत्तर आहे. मोदीजी स्वतःहून कोणते विषय काढत नाही, मात्र जिथे जिथे काँग्रेसकडनं एक बालिशपणा होतो किंवा एक गुंबळा करण्याचा प्रयत्न होतो त्याला नरेंद्र मोदी हे उत्तर देणारच. ठीक आहे, आपल्यासोबत प्रशांत जगताप सुद्धा आहेत. प्रशांत जगताप, काँग्रेसकडनं बालिशपणा होतो म्हणून मोदी त्यांना उत्तर देतात. मोदींचं अशा पद्धतीनं राष्ट्रवादानंतर जातीचं कार्ड खेळणं याला आपण बालिशपणा नाही म्हणू शकत. तो त्यांचा खोचकपणा आहे, तो त्यांचा धीटपणा आहे, तो त्यांचं कार्ड खेळण्याचं एक चाल आहे, खेळी आहे, जे काही आहे ते. पण जातीचं कार्ड मोदी खेळतायत, मोदी पंतप्रधान आहेत. काय मेसेज जातो अक्रॉस द समाज? नाही, हे आमच्या पिढीचं दुर्दैव आहे. आम्ही ज्या पिढीमध्ये आता आहोत त्या पिढीचं दुर्दैव आहे की आम्ही पहिल्यांदा, म्हणजे त्या ठिकाणी 70 वर्ष झाले या देशाला स्वातंत्र्य मिळून. 70 वर्षामध्ये आम्ही पहिला पंतप्रधान असं पाहतोय की जे पंतप्रधान आता जातीच्या कार्डावर आलेले आहेत. या देशाच्या कुठल्याही पंतप्रधानाने कुठल्याही निवडणुका जिंकण्यासाठी कधी आपली स्वतःची जात नव्हती सांगितलेली. मुळात माझा या ठिकाणी आपल्या माध्यमातून या चॅनलवरून सगळ्या दर्शकांना आणि जनतेला माझं हे सांगणं आहे, मोदींची जात ही कुठली काही मागास वर्गातली नाहीत. मुळात मला जातीवर भाष्य करायचं नाहीये, पण मोदी हे कुठल्याही शेड्यूल कास्ट किंवा ओबीसी नका या समाजातून येत नाहीयेत. पण त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या एक लक्षात आलेलं आहे की या भारतातली फार मोठी लोकसंख्या ही ओबीसी मधून येते आणि मग कुठेतरी ओबीसींना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी त्यांनी ओबीसी कार्ड खेळलेलं आहे. या निश्चित याचा कुठलाही परिणाम निश्चित होणार नाही. आमची पिढी निश्चित ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवेल की आम्ही एक असा पंतप्रधान बघितला की ज्यांनी विकास कामावर कधी चर्चा केली नाही, ज्यांनी या संदर्भामध्ये मला पुढच्या 50 वर्षामध्ये भारतामध्ये काय करून दाखवायचंय, या हिंदुस्थानामध्ये काय करून दाखवायचंय त्याच्यावर चर्चा केली नाही. पण आपल्या हातातून ज्यावेळेस निवडणूक निसटते त्यावेळेस जातीवर चर्चा करायला आणली. हे आमच्या पिढीचं दुर्दैव आहे. या संदर्भामध्ये मागच्या ज्या काही 4-5 सभा महाराष्ट्रात झालेल्या आहेत, आजच्या सभेनी त्यांनी म्हणजे एक तर पवार साहेबांवर केलेली टीका, त्याचबरोबर पुलवामाच्या घटनेवर पुन्हा केलेलं भाष्य आणि आज जातीचं खेळलेलं कार्ड, याच्यातून त्यांची देहबोली स्पष्ट होतीये की पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील निवडणूक गमावलेली आहे. कुठेतरी गेल्या वेळेस जो त्यांचा 42चा आकडा होता तो खूप नाही का मोठ्या स्पीडने मोठ्या जलद गतीने कुठेतरी खाली येणार आहे, तो निम्म्याच्या पेक्षा खाली जाणार आहे. मग या महाराष्ट्रामध्ये जो काय बहुजन समाजाचा महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये जातीच्या नावावर कुठेतरी मत मागण्याचा हा प्रकार होतोय. पण मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, मी जबाबदारीने सांगू इच्छितो, मी पुण्याचं महापौरपद भूषवलेलं आहे. सर्वोच्च पदावर असणाऱ्या माणसाने ज्याच्याकडे महापौरपद असेल, जिल्हा परिषद अध्यक्षपद असेल, मुख्यमंत्रीपद असेल किंवा पंतप्रधान पद असेल, यांना जात किंवा धर्म नसते. त्यांनी निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुका जिंकण्यासाठी कधी जातीचं कार्ड खेळू नये. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही पुढच्या 5, 25, 30 वर्षावर राजकारणात असू, पण आम्ही निश्चित सांगू की आम्ही भारताच्या संपूर्ण राजकारणाचा अभ्यास केलेली आम्ही मंडळी आहोत. आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये आत्ताच्या चालू असणाऱ्या सद्यस्थितीतलं राजकारण आणि मागच्या राजकारणाचा अभ्यास करता आमच्या असं लक्षात येत आहे की आम्ही दुर्दैवाने असा पंतप्रधान पाहिला की ज्यांच्या हातातून निवडणुका जात असताना 5 वर्षामध्ये करून दाखवण्यासारखं काहीच दाखवलं नाही किंवा लोकांना सांगण्यासारखं काहीच नाही. मग आता शेवटच्या टप्प्यामध्ये काही जागांची जुळवाजुळव करण्याकरता ते जातीचं कार्ड खेळतात. हे महाराष्ट्राचं आणि भारताचं दुर्दैव असं मला सांगावं. विश्वास पाठक, शरद पवार सुद्धा काय म्हणाले की तुम्ही मुलगी देताना मुलाला बघाल की त्या मुलाच्या बापाला बघाल, म्हणजे सासऱ्याला बघाल. मोदी काही इथं येऊन कामं करणार नाहीयेत. मोदी फक्त बोलतायत, ते विकासावरही बोलत नाहीयेत. तुम्ही मुलगी मुलाला देणार की मुलाच्या बापाला कडे बघून मुलीला देणार, मुलाकडे बघून मुलगी देणार ना, असं शरद पवार म्हणतायत. आणि एक प्रकारे मोदींवरच निशाणा साधतायत
की मोदींकडे बघून तुम्ही मतदान करू नका असं पवार बोलतायत. नाही, पवार साहेबांना मत मागण्यासाठी काही बोलण्याचा अधिकार आहे, ते बोलू शकतात. मात्र ते तिकीट देताना मुलगी आणि मुलगा आणि पुतणे आणि नातू एवढंच बघतात, हेच माननीय मोदींना सांगायचं होतं. आताच्या प्रवक्त्यांनी आता जो विषय मांडला, मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे की नरेंद्र मोदी कधी आपली जात आणि आपल्या जातीचं कार्ड कधी खेळलं नाही, कधी खेळणार देखील नाही. फक्त राहुल गांधींनी जे मुद्दे उचलले त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मला सांगा, काँग्रेस, तुम्ही स्वतःला धर्मनिरपेक्षवाद समजता, तुमचे राहुल गांधी का बरं मंदिरांना जातात? आजही ते मंदिरात गेले होते, जानवर घालून जातात, स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतात, घरामध्ये त्यांच्याकडे चर्च आहे, पूजा करतात. हा जो दिखावा आहे, हा दुटप्पेपणा आहे, हा काँग्रेसचा आहे, हा आमच्याकडे नाही आहे. आमच्याकडे जो काही आम्ही इलेक्शनकडे पुढे जातोय, हा आमच्या विकासाच्या राजकारणावरच 5 वर्षामध्ये आम्ही जे कामं केले ते लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्या भरोश्यावर तुम्ही वोट घेणार आहे. आता निवडणुकीचं जेव्हा फळ रंगतो तेव्हा आरोप प्रत्यारोप उत्तरे हे होतच असतात. मला वाटतं शरद पवार जे बोलतात त्याला तेवढ्याच मर्यादित बघणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपल्यासोबत दत्तू गवाणकर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. दत्तू गवाणकर, हे बघा, हिंदुत्व, कडवं हिंदुत्व हे भाजपचं संघाचं आहेच, ते काही लपून नाही. पण काँग्रेसही सॉफ्ट हिंदुत्व घेऊनच सध्या वागते. म्हणजे जसं आता विश्वास पाठक म्हणाले की राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात, आजही ते वायनाडला पण एका मंदिरात गेले. प्रियंका गांधी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या मंदिरात जात आहेत. अगदी त्या गंगा घाटवर सुद्धा वाराणसीत त्या गेल्या होत्या. तुम्हाला असं का वाटतंय की एक सायझेबल वोट शेअर हा सॉफ्ट हिंदुत्वाचा, हा हिंदूंमध्ये आहे, जो आपण एनकॅश करू शकतो आणि म्हणून आपण तसं वागलं पाहिजे, तसं दाखवलं पाहिजे, म्हणून तुमचं सॉफ्ट हिंदुत्व आहे, हे एकीकडं. आणि दुसरीकडं जेव्हा नरेंद्र मोदी म्हणतायत की जर का मला चोर का म्हटलं जातं तर मी मागास जातीचा आहे, सर्व मोदी चोर आहेत असं म्हणत चौकीदार चोर आहे अशी टीका केली जाते. तुम्ही याचं समर्थन करता किंवा तुम्ही कसा विचार करता की ही सुद्धा निवडणूक आयोगाच्या तक्रारीची एक बाब आहे, जातीवरती अशा पद्धतीनं विधानं करणं प्रचार सभेमधून? सर्वप्रथम सांगेन की त्यांच्या जातीबद्दल कुठेही तसा उल्लेख कोणी केलेला नाही. यांची सवय आहे, स्वतःच त्या गोष्टी उगाळत बसणार आणि ते स्वतःच त्याची उत्तरं देत बसणार. आता तुम्हाला सांगतो की यांनी काय सांगितलं आज, की त्या ठिकाणी यांचं भाषण जे होतं आजचं ते संपूर्ण निरस असं भाषण होतं. त्यांनी सांगितलं, त्यांनी तिथे त्या विजयदादांच्या, त्यांना 75वी झाली, त्याचं त्यांनी तारीफ केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्या विकास कामांचा त्यांनी पाढा वाचला, परंतु ते पाढा वाचताना ते हे विसरलेत की विजयदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार होते आणि त्या ठिकाणी आदरणीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली माढ्याचा विकास झालेला होता. त्या विकासाचा पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी माढ्यामध्ये आरोप केले गेले की विजयदादांना तिकीट दिली नाही, त्यांच्या रणजितदादांना तिकीट हवी होती, त्यांना तिकीट दिली नाही म्हणून ते भाजपामध्ये गेले. आता भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट देऊ केली असताना त्यांनी पळ काढला का? शरद पवारांनी संजय शिंदेची उमेदवारी जाहीर करतात त्या ठिकाणी विजयदादा आणि रणजितदादा यांनी त्या ठिकाणी पळ काढला. शरद पवार हे पळ काढणारे नाहीत. 23 मेला तुम्हाला समजेल. शरद पवार हे विचारलाय निश्चितपणे मी महाआघाडीतर्फे बोलतोय. हा, ठीक आहे, सध्या तुमचं चांगलं मेतकूट जमलंय. हा, बोला बोला. त्यांनी सांगितलं ना शरद पवार हे पळाले, त्याचं उत्तर मी त्यांना दिलं. नाही, बरोबर आहे. आणि मंदिराची गोष्ट सांगतात पाठकजी, राहुल गांधी हिंदू आहेत, हिंदूंनी मंदिरात जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे का, ते त्यांनी मला सांगावं. आणि काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभावावरती विश्वास ठेवणारा पक्ष आहे. यापूर्वीही सेक्युलर ते म्हणतात सुडो सेक्युलर, मी सेक्युलर म्हटलं. यापूर्वीही आमचे नेते मंदिरात जात होते, आजही जात आहेत आणि उद्याही जातात. त्याला आक्षेप घेण्याचा आपला कोणताही कारण नाही. मुख्यमंत्री दुसऱ्या विधानावरती मी येतो. त्यांनी सांगितलं की साखरेला एफआरपी मिळेल. मंदिर बोला, ते म्हणतात राम मंदिराचा मुद्दा का सोडला म्हणतात. राम मंदिराचा मुद्दा ना, राम मंदिराचा अध्यादेश आदरणीय नरसिंहराव यांना तुम्ही सपोर्ट नाही केला संसदेमध्ये. सांगू नका पहिले मंदिर फिर सरकार, कुठे गेली तुमची घोषणा?
इतकी एवढे वर्ष तुम्ही मंदिर बांधताय दरवेळेला 1996 पासून आजपर्यंत प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये राम मंदिरचा मुद्दा तुम्ही घेताय. आजपर्यंत पुन्हा 2019ला तुम्ही तो मुद्दा आणला. तो का आणला त्याचं उत्तर द्या. तुम्हाला त्याच्या आधी मी सांगतो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं साखरेच्या बाबतीत, त्यांनी सांगितलं की साखर उत्पादकांना FRP देणार आहेत, अजूनही मिळालेली नाही. पाकिस्तानातून साखर का मागवताय त्याचं उत्तर द्या. इथे साखरेचा मुबलक पुरवठा असताना, चांगलं उत्पादन असताना पाकिस्तानातून तुम्ही साखर का मागवताय? इम्रान खान बरोबर दोस्ती झाली आहे तुमची का? तुम्ही इम्रान खान जाहीर केलं. ऐका दत्तू गवाणकर, मोदींना आक्षेप कुठे आहे? तुम्ही सब मोदी चोर आहे असं जे म्हणताय ना, ललित मोदी, नरेंद्र मोदी असं जे म्हणतात ना, नरेंद्र मोदींना म्हटलंय जातीचा आहे म्हणून ही टीका होते काँग्रेसकडून. अजिबात नाही. तिथे जातीचा उल्लेख कोणी कधी केलेला नाही. ललित मोदी मागास जातीचे आहेत का? नाही. नीरव मोदी मागास जातीचे आहेत का? नाही. मग त्यांची जात कोणी काढलेली नाही. या लोकांनी पुलवामाच्या हल्ल्याच्या वेळेला अशाच तऱ्हेचा केला. पुलवामाचा हल्ला झाला, यांनी काय सांगितलं? स्वतःच त्यांनी तिकडे जाहीर केलं बालाकोटच्या एअर स्ट्राईक नंतर. तिथे ते अमित शहा म्हणाले 400 लोक मेले, तिथे योगीजी म्हणाले 350 मेले. वेगवेगळ्या एखाद्या कोणीतरी तिथे विचारलं की बाबा हे वेगवेगळ्या आकडे कसे काय येत आहेत? लगेच त्यांनी अरे देखिए ये सैनिकों की शहादत के बारे में पूछ रहे. स्वतःच चालू होता ते. आता आजही सैनिकांच्या ह्याच्यावरती मोदींनी त्यांच्या हुतात्म्यावरती त्यांनी आज मतं मागितली. मला तुम्हाला सांगायचंय, नोटबंदी जर यशस्वी झाली असं तुमचं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं आहे GST यशस्वी झाली, तुमचं म्हणणं विकास झाला, 15 लाख लोकांच्या खात्यात आले, वर्षाला 2 करोड नोकऱ्या लोकांना लागल्या, तर तुम्हाला सैनिकांच्या हौतात्म्यावरती कशाला तुम्ही आज मतं मागतायत आणि तुम्हाला अशी गरज का पडते? हा माझा मुख्य तुम्हाला माझा प्रश्न असा होता की आज मोदींनी जातीचं कार्ड वापरलं, याविषयी काँग्रेस पक्ष तक्रार करू शकतं ना निवडणूक आयोगाकडे, कारण जाती धर्मावरती आपण मतं मागू शकत नाहीत. आणि त्यामुळेच तर मायावती असतील, योगी आदित्यनाथ असतील, आझम खान असेल किंवा मनेका गांधी असेल, यांची जी विधानं धार्मिक ध्रुवीकरण करणारी होती त्यावरती निवडणूक आयोगाने कारवाई केली. त्यांनी सैनिकांच्या हौतात्म्यावरती जी मतं मागितली त्याबद्दल आक्षेप घेतलेला आहे. असं असताना आज पुन्हा ते बिनधास्तपणे मागतायत. हे इलेक्शन कमिशन, ED, IT, SBI, CBI सगळं यांचे पोपट आहेत. आणि निश्चितपणे त्यांनी चुकीचे केलेल्या वक्तव्याचं त्या ठिकाणी दाद मागितली जाईल आमच्या पक्षातर्फे, हे मी तुम्हाला निक्षून सांगतोय. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी पत्रकार उमेश घोंगडे यांच्याकडे पण जाणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय थेट पुण्याला पत्रकार उमेश घोंगडे यांच्याकडं. सरकारनाम्याचे पत्रकार आहेत उमेश घोंगडे. उमेशजी, प्रश्न हाच आहे की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सभेत नरेंद्र मोदी बोलतायत ते शरद पवारांनाच टार्गेट करतायत. काँग्रेसचा कोणी दुसरा नेता राज्यातला त्यांना मिळत नाहीये, पण शरद पवारांना बोलण्याची ते एकही संधी सोडत नाही. आज तर माढा मतदारसंघ हा मागच्या वेळेस शरद पवारांचाच मतदारसंघ होता, म्हणून तिथं त्यांनी ती टीका करणं अगदी लाजमी होतं. पण टीका करत असताना शरद पवारांना असं म्हणणं की तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा वारसा विसरलात, तुम्ही गांधी पवार घराण्यावरती निष्ठा ठेवतात, तुम्ही यशवंतराव चव्हाणांकडनं काही शिका, असं हे पवारांना सांगणं म्हणजे थोडंसं उवाच झालेलं आहे असं वाटतं. अशीची 2 गोष्टी याच्यात मी सांगेन. एक म्हणजे महाराष्ट्रात आल्यानंतर एकूण देशातल्या राजकारणात आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात शरद पवारांचं महत्व आपण लक्षात घेतलं तर महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवारांशिवाय टीका करायला दुसरं आहे कोण? दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही मगाशी अगदी नेमकेपणानं सांगितलं होतं की शरद पवारांवरती जरी ते टीका करीत असले तरी ते थोडं समजूतदारपणानं समजुतीनं पवारांना सांगायचा प्रयत्न करतायत की तुम्ही या मार्गाने जाऊ नका. म्हणजे निवडणुकीनंतर पवारांची गरज पडलीच तर पवार आपल्याकडे येऊ शकतात, हा एक त्यातला त्यांचा धोरणाचा भाग असावा असं मला वाटतं. आणखी एक मला अशी याच्यात सांगायचं आहे,
आज त्यांनी जातीचा आधार घ्यायचा प्रयत्न केला, पण मुळात पवारसाहेब जे बोललेत हे जर आपण ऐकलं तर पवारसाहेब असं म्हटले होते की सगळे मोदी चोर कसे आहेत, याच्यामध्ये मोदी म्हणजे काही विशिष्ट जात नाहीये, वेगवेगळ्या जातीमध्ये मोदी ही आडनाव आहेत, त्यामुळं त्याच्यावरती जातीवर जायचं काही कारण नव्हतं, पण निवडणुकीचा राजकारणाचा एक भाग आहे, मोदींनी ती संधी साधली इतकंच. ठीक आहे, आपला संपर्क तुटलेला आहे. पुन्हा आपण उमेशजींकडे जाणार आहोत. आम्ही विश्वास पाठकांकडे जातोय. विश्वास पाठक, बघा नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काय म्हणाले की मोदी नाव असलेल्या सर्वांना चोर म्हटलं जातंय, हा संपूर्ण समाजाचा अपमान आहे आणि मी मागास जातीचा असल्यामुळेच ही टीका केली जाते. आता ललित मोदी, नीरव मोदी आणि नरेंद्र मोदी हे 3 मोदी प्रामुख्याने आहेत. त्यातले नीरव मोदी, ललित मोदी हे कशा पद्धतीने फरार झालेले आहेत, त्यांनी काय घोटाळे केलेले आहे हे जगजाहीर आहे. अशा वेळी न कळत का होईना नरेंद्र मोदी हे नीरव मोदी, ललित मोदी यांना डिफेंडही करतायत, हे सुद्धा ध्वनित होत आहे. नाही, अजिबात नाही. बघा, ललित मोदी, नीरव मोदी हे जे विषय आले तर यांच्या मागे हे सरकार मागे लागलेले, त्यांना आपण एक्स्ट्रॅडिक्शन करून भारतामध्ये आणणार आहे. तुमच्या सरकारच्या काळात पळून गेले ना ते. ज्या प्रकारे सर्वच मोदी असे का पळून का गेले, कारण त्यांना भीती होती नाही. इथे याच्या आधी भीती नव्हतीच. इथला चौकीदार हा भ्रष्ट होता याच्या आधी. आता यांना चौकीदार असताना गेटवर पळून गेलेत ना, भीती वाटत म्हणून लोक पळून गेले. पण या सगळ्यांना आणण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. संगनमताने गेले चौकीदाराच्या. नाही बघा, आपल्या इकडे कायद्याचं राज्य आहे. जोपर्यंत तुमचा वॉरंट, जोपर्यंत तुमच्याकडे कोर्टाचं रिस्ट्रिक्शन नसतं तोपर्यंत त्याला पळून जाण्याचा अधिकार आहे आणि ते पळतात. आता त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे. म्हणजे विजय मल्ल्या असो, नीरव मोदी असो, हे सगळेजण येतात भारतामध्ये परत. त्यामुळे त्यांना डिफेंड करण्याचा प्रश्नच नाही. राहुल गांधींनी ज्या प्रकारे संपूर्ण मोदींना किंवा मोदी समाजाला उद्देशून म्हटलं त्याचं उत्तर मोदींनी दिलं. त्यात चुकीचं काहीच नाही आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं की हा सध्या निवडणुकीचा विषय आहे, निवडणुकीची सभा आहे, राहुल गांधींनी त्याला पॉलिटिकल उत्तर दिलं असेल, त्याचं प्रत्युत्तर देखील पॉलिटिकल वाटत असेल. त्यामुळे त्याच्यात चुकीचं काहीच नाही आहे. म्हणजे ज्याला लेव्हल प्लेइंग म्हणतो, जर काँग्रेसने एखादी गोष्ट केली तर त्याला त्या प्रकारे रिॲक्ट करण्याचा पूर्ण अधिकार भाजपाला देखील आहे. ठीक आहे. प्रशांत जगताप, या निमित्तानं ही एक चर्चा सुरू आहे. अशी कुजबूज पत्रकारांमध्ये होते, काही जे जाणकार आहेत त्यांच्यामध्ये होते आणि त्याला पुष्टी देणारी एक घडामोड घडलेली आहे. शिवसेनेनं भाजपकडे एक असा प्रस्ताव दिलेला आहे की तुम्ही आम्हाला असं स्पष्ट विश्वास द्या, असं सांगा की निकालानंतर नॅशनल कॉन्फरन्स असेल, PDP असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सरकार स्थापनेसाठी या 3 पक्षाची तुम्ही मदत घेणार नाही, हे आम्हाला आधीच सांगा, असं शिवसेनेचं भाजपकडे म्हणणं आहे. ही भीती लक्षात घेता शिवसेनेची अशीही चर्चा असते की हे जे राजकीय द्वंद्व दिसतंय शरद पवार आणि मोदींमध्ये एकमेकांच्या भाषणांमधून, यामध्ये शिवसेना एका बाजूला पडलेली आहे, दुसऱ्या बाजूला काँग्रेस पडलेली आहे. मोदी आणि पवार यांच्या भोवतीच निवडणूक फिरते आहे. त्यामुळे दोघांचाही स्वार्थ दिसतोय. नाही, मुळातच हा जो काही प्रश्न आहे या संदर्भात मी सांगू इच्छितो. 1999 साली ज्यावेळेस आमच्या पक्षाची स्थापना झाली, मी त्या पहिल्या दिवसाचा साक्षीदार आहे पक्षाच्या सभासद नोंदणीमधला किंवा पक्षाच्या स्थापनेमधला. ज्यावेळेस त्याच्यानंतरच 3-4 महिन्यामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका झाल्या, अगदी तेव्हापासून राज्यामध्ये, देशामध्ये एक अशी वेगळ्या शक्ती आहेत की त्या वारंवार पवार साहेब हे भाजप बरोबर जातील. त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी साहेब होते, नंतरच्या काळात आता शेवटी नरेंद्रजी मोदी आलेत. एक मुद्दाम एक ठरवून असं वातावरण, म्हणजे ते पवार साहेबांच्या विरोधी मंडळी असतील, पवार साहेबांनी स्वतःच्या पक्षाची केलेली स्थापना काही लोकांना त्या ठिकाणी अडचण वाटत असेल, अशी मंडळी मुद्दाहून अशा प्रकारची जी काय खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने समाजामध्ये हा मेसेज देण्याचा प्रयत्न करतात. पण मागच्या आता येणाऱ्या 10 जूनला आम्ही आमच्या पक्षाची 20 वर्ष पूर्ण होतील. साहेबांनी ह्या 20 वर्षामध्ये राज्याच्या सरकारच्या स्थापनेमध्ये आणि केंद्रामधल्या घडामोडीमध्ये हे वारंवार दाखवून दिलंय की ते कदापि भाजपच्या विचारसरणीबरोबर कधीच जाणार नाही. ते कालही नाही, आजही नाही, उद्याही नाही. पण हा एक राजकारण
शेवटी भाग असतो की पवारसाहेब एक मोठे नेते आहेत जे या राज्यात सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. त्याचबरोबर देशभरामध्ये वेगवेगळ्या पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचं जे त्यांच्यामध्ये कसब आहे, ह्या निश्चित गोष्टी पवारसाहेबांमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या बद्दल संभ्रम निर्माण करण्याचा हा विविध राजकीय पक्षांचा किंवा इतर माध्यमांचा तो प्रयत्न असू शकतो. तो शेवटी त्यांच्या विचारसरणीचा भाग आहे. पण आता शिवसेनेची जी काही भीती आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जर त्या संदर्भामध्ये त्यांचं भाषण करताना कुठल्या पद्धतीने सॉफ्ट पद्धतीने बोलत असेल असं मला वाटत नाही. कारण की ज्या पद्धतीने पहिल्याच वर्ध्याच्या सभेपासून त्यांनी पवारसाहेबांवर, पवारसाहेबांच्या कुटुंबियांवर महाराष्ट्रात येऊन जी काही टीका केलेली आहे त्याच्यावर तो रोख क्लिअर आहे त्यांचा की या ठिकाणी त्यांना पवारसाहेबांना त्यांच्या पक्षाला थांबवायचंय, तरच त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाढणाऱ्या सीट्स थांबवता येतील. त्याच्यामुळे त्यांची ती एक स्ट्रॅटेजी गेम आहे. पण याच्यामध्ये ते यशस्वी होऊ शकणार नाही. कारण आजची त्यांची ती बॉडी लँग्वेज होती की ज्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, लालकृष्णजी अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील किंवा आता आमच्या सुमित्राताई या ठिकाणी आताच्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन असतील, या ज्येष्ठ मंडळींचा जसा अपमान केलाय आणि आता कुठेतरी त्यांना विजयसिंह मोहिते पाटलांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीचं अभिनंदन करावं असं किंवा अभिमान बाळगावा असं वाटतो. त्याच्यावरून हे लक्षात येतं की पंतप्रधान आता की किती खालच्या पातळीवर आलेत. त्यांना महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्याकडून 50 वर्ष लाभ घेतलेले विजयसिंह मोहिते पाटील मोठे वाटायला लागले. त्यांना आतापर्यंत राष्ट्रवादीच्याच नावावर निवडून आलेले विजयसिंह मोहिते पाटील त्या ठिकाणी मोठे वाटतात. त्यांना एकनाथ खडसे नका मोठे वाटत नाहीत. 35 वर्ष म्हणजे जे खरेखुरे ओबीसी समाजाचे नेते आहेत, ज्यांनी मागचे 35-40 वर्ष जळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी भाजप रुजवली आणि नंतर भाजपचा जो काय आवाका आहे किंवा बाकी विस्तार हा राज्यात टप्प्याटप्प्यात झाला. त्यांनी कुठेतरी जर आज येऊन जळगावमध्ये सभा घेऊन सांगितलं असं ना की मला एकनाथ खडसेंवर माझा अभिमान आहे किंवा एकनाथ खडसेंच्या राजकीय कारकिर्दीबद्दल मला भाजपचा कार्यकर्ता म्हणून अभिमान वाटतो, तर आम्ही समजू शकलो असतो त्या ठिकाणी पंतप्रधानांची देहबोली. पण एकूण एक ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असेल किंवा त्या ठिकाणी पवार कुटुंबियांवर टीका करण्याचा विषय असेल, याच्यातून पंतप्रधानांची देहबोली निश्चित आहे की 42 पैकी खूप जास्तीच्या सीट्स कदाचित त्या 15 ते 16च्या आतमध्ये असेल. अशा प्रकारे सुद्धा बीजेपी आणि शिवसेनेचा आकडा घसरू शकतो. म्हणून टप्प्याटप्प्याने ते अशा प्रकारचे जे काही भाष्य आहे ते करत चाललेत. पण इथून पुढच्याही राजकारणामध्ये पवार साहेब आणि मोदीजी किंवा पवार साहेब आणि त्या ठिकाणी भाजप कधी एकत्रित येण्याची सुतराम शक्यता नाही, हे मला ठीक आहे. हाच प्रश्न मी शरद पवारांना मुलाखतीत विचारला होता गेल्या आठवड्यामध्ये. तेव्हा त्यांनी नाही 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 असं 4 वेळा सांगितलं आणि हे कदापि शक्य नाही असं सांगितलं होतं. पण राजकारण आहे, काही होऊ शकतं. नंबर्सचा खेळ आहे, काही होऊ शकतं. त्यामुळे आपण शक्यता नाकारू शकत नाही. तशी कुजबूज किंवा चर्चा होत असेल तर तिची दखल तर नक्कीच घ्यावी लागते. विश्वास पाठक, या निमित्तानंच मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता प्रशांत जगताप यांच्या उत्तरातून जी बाब पुढे आली आहे, इंदोरची जी जागा आहे, 8 वेळेच्या खासदार आहेत सुमित्रा महाजन. अजूनही त्यांना आशा आहे की पक्ष त्यांच्या नावाचा विचार करेल, कारण त्या राजकारणात सक्रिय आहेत. सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांना असं वाटतं की जरी आपलं 76वं वय सुरू असेल तरी आपण आणखीनही सक्रिय राजकारणात चांगलं काम करू शकतो, इंदोरच्या कामी येऊ शकतो. अशा वेळी त्यांना तिकीट का नाकारलं जात आहे? नाही बघा, तिकीट त्यांना अजून नाकारलाय किंवा स्वीकारलाय हा अजून मुद्दा म्हणजे सध्या अजून चर्चेतच आहे. पार्लमेंटरी कमिटीकडनं अनेक आयाम, अनेक त्याच्यामध्ये अँगल्स असतात, त्याप्रमाणे तिकीट दिले जातात. त्याच्यामध्ये विनेबिलिटी हा एक भाग असतो. दुसरं, आमच्याकडे जे ज्येष्ठ झालेले आहेत म्हणजे 75च्या वरचे, त्यांच्यासाठी मी काही वेगळ्या भूमिका देखील निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे पक्ष, आमची कॉन्स्टिट्युशनल जी बॉडी आहे ती त्याच्यावर विचार करेल आणि तो निर्णय घेईल. त्यांचं तिकीट नाकारलंय असं अजूनपर्यंत ठरलेलं नाहीये किंवा त्यांना तिकीट दिलेलं हे ठरलेलं नाहीये. त्यामुळे याच्यावर चर्चा करणं बरोबर नाही. आणि भोपाळमध्ये तुम्ही साध्वी प्रज्ञा सिंग, ज्या मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपी आहेत, ज्यांना तुरुंगवास सुद्धा झाला, आता सध्या क्लीन चिट दिली एनआयएनं म्हणून त्या बाहेर आलेल्या आहेत, त्यांना तुम्ही तिकीट दिलेलं आहे. ते सुद्धा दिग्विजय सिंग यांच्या विरोधात, जे 75+ आहेत काँग्रेसचे नेते, त्यांच्या विरोधात तिकीट दिलेलं आहे. हिंदुत्व कार्ड खेळायचं आहे. नाही, साध्वी ज्या आल्या प्रज्ञा सिंग यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे.
त्यांच्याबद्दल सर्व देशाला माहित आहे. त्यांना कसं हिंदू व्यवसायाच्या नावाखाली त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, कसं त्यांना जेलमध्ये टाकलं हे पुढे देशाने बघितलेलं आहे. आज ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आम्ही त्याचं स्वागत करतो, कारण त्या एक फायर ब्रँड अशा लीडर आहेत. आणि जसं आमच्याकडे उमा भारती होत्या ज्यांनी फार चांगली कारकीर्द गाजवली, तशाच प्रकारचं ते देखील गाजवतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे दत्तू गवाणकर, हा जो भोपाळचा सामना आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे दिग्विजय सिंग हे नेहमी आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध राहिलेले आहेत, खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात असतील किंवा कडवं हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधातली त्यांची वक्तव्य असतील किंवा मालेगाव बॉम्बस्फोट किंवा तत्सम समझोता बॉम्ब ब्लास्ट वगैरे या संदर्भातली त्यांची वक्तव्य वेळोवेळी गाजलेली आहे. अशा वेळी त्यांच्या समोर साध्वी प्रज्ञा सिंग यांचा पर्याय भाजपनं उभा केलेला आहे. भाजपला माहिती आहे की आपण त्यांना का उमेदवारी देत आहोत. दिग्विजय सिंग यांची सीट धोक्यात दिसते? अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो, उलट आदरणीय दिग्विजय सिंगांचा विजय सुकर झालेला आहे. आता साहेबांनी सांगितलं की उमा भारती नेत्या होत्या, म्हणजे त्यांनी त्यांना रिटायर करून टाकलंय आजच. साध्वी प्रज्ञा सिंग यांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांच्यावर खटला दाखल केला गेला होता आणि त्या कायदेशीर प्रक्रियेतून त्या गेल्या होत्या. तेव्हा असं म्हणणं चुकीचं आहे की कोणी एका सरकारने त्यांना आतमध्ये डांबलं वगैरे, हे जे वक्तव्य आहे हे चुकीचं होतं. त्यात कोर्टाला अधिकार आहेत, कोर्ट निर्णय घेईल त्यानुसार पुढचं जे काय होईल ते होत असतं. सरकार हे खटले दाखल करत असतं. दिग्विजय सिंग एक सर्वमान्य नेते आहेत. त्यांनी जी वक्तव्य केली होती त्या वक्तव्याला ट्विस्ट करून वेळोवेळी त्यांचं फिरवण्यात आलं होतं. आणि काही नर्मदा परिक्रमा त्यांची ती वैयक्तिक मतं आहेत म्हणत जबाबदारीपासून हात झटकले होते. ज्यावेळी वैयक्तिक मतं होती त्यावेळेला तसं सांगण्यात आलं. त्यांनी नर्मदा परिक्रमा केली, मग ते का ते हिंदू नव्हते म्हणून केली का? म्हणजे त्यांच्यासारखा मुख्यमंत्री राहिलेला, ते पण 11 वर्ष मुख्यमंत्री राहिले, 11 वर्ष त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि भोपाळमधून ते निश्चितच. आणि त्यानंतर जी काँग्रेसची सत्ता गेली ती आत्ताच कमलनाथ यांच्यामुळे मिळाली आहे. बिलकुल. आणि यापुढे ती 15 वर्ष आणखी राहणार आहे तिथे. दुसरं तुम्हाला सांगेन, सुमित्रा महाजन 8 वेळा इंदोरहून त्या खासदार होत्या. 6 वेळा ते 1 लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी त्या जिंकलेल्या होत्या. असं असतानाही काहीतरी थातूर मातूर कारण सांगून त्यांना तिथे तिकीट देत नाहीत. अर्थात त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मला निश्चित असं वाटतंय की इंदोरची जागा ही गडकरींसाठी राखीव ठेवली असावी आणि त्या ठिकाणी गडकरी त्या ठिकाणी म्हणताय तुम्ही? नितीन गडकरी बोलतोय. आणि ते या ठिकाणी हरण्याची शक्यता आहे त्यांनी नागपुरातून, म्हणून ती जागा राखीव ठेवली. ठीक आहे असं मला वाटतं. हे काय नितीन गडकरींच्या नावाची चर्चा चालली आहे इंदोरच्या उमेदवारीसाठी? नाही, हे अशा कपोलकल्पित ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर बिलकुल विश्वास नाही. नागपूरच्या निवडणुकीमध्ये पूर्ण मी इन्व्हॉल्व्ह होतो. नितीनजी हे फार मोठ्या मार्जिनने निवडून येतात आहे, त्यामुळे इंदोरचा प्रश्नच नाही. आणि इंदोरला देखील एक सुयोग्य उमेदवार मिळेल आणि इंदोरची सीट देखील भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे. दिग्विजय सिंगांचा तिकडे मोठ्या फरकाने पराभव होणार आहे, हे कायद्यावरचे निर्देश आहे. अशी एक चर्चा आहे विश्वास पाटील, अजून चांगली जबाबदारी आम्ही ठेवलेली आहे की नागपूरमध्ये पक्षांनी थोडा बहुत दगाफटका नितीन गडकरींना केलाय, अशी जोरदार चर्चा आहे. त्याचे पुरावे सुद्धा बाहेर येतात अशी चर्चा आहे. नाही, त्या सगळ्या चर्चा पुरावे तुम्ही जे काही म्हणतात 23 मेला तुमच्या लक्षात येईल. माननीय नितीनजी गडकरी कमीत कमी 2 लाखच्या वरच्या मार्जिनने निवडून येतात आहे, कमीत कमी. ते पुढेच राहतील. नितीन गडकरींचं जे काम आहे ते पक्षातीत आहे, लोकांनी बघितलेलं आहे. नागपूरचा जो कायापालट झालेला तो सगळा बघितलेला आहे. त्यांची व्हिजन देशामध्ये एकदम मोस्ट परफॉर्मिंग मंत्री आहे. ते जर हारतील तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष म्हणजे तो थोडासा हास्यास्पद बाब असेल. ठीक आहे, मी शेवटी उमेश घोंगडे यांच्याकडे जातो. उमेश घोंगडे, राज्यातला दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या होत आहे, 10 जागा आहेत, पण त्याकडे आपण आज फारशी चर्चा करणार नाही कारण उद्या मतदान होत आहे म्हणून. पण आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यातल्या माढामध्ये आज नरेंद्र मोदींची सभा झाली आहे. तुम्हाला काय वाटतं, ही निवडणूक सर्वस्वी वेगळी आहे, कुठली लाट दिसत नाहीये, जागा वाईज म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सी वाईज हे निवडणूक पुढे सरकते किंवा प्रत्येक मतदारसंघाचं समीकरण वेगळं आहे मतदानाचं किंवा मतदारांचं किंवा मतांचं, प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगळी निवडणूक आहे?
आशिष जी, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. या निवडणुकीमध्ये कोणत्याही स्वरूपाची लाट नाहीये. प्रत्येक मतदारसंघातलं चित्र वेगळं आहे. आज तुम्ही बघाल तर पुण्यातलं चित्र वेगळं आहे, बारामतीतलं वेगळं आहे, सोलापूरमधलं आणखी वेगळं आहे. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये निवडणूक होती आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये वातावरण बदलत आहे. तुम्ही लक्षात घेतलं तर 1 एप्रिलला देशामध्ये, राज्यामध्ये ज्या प्रकारचं वातावरण होतं ते वातावरण आज 18-17 एप्रिल रोजी नाहीये. वातावरण बदलत आहे. 1 एप्रिलला किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जर आपण विचार केला तर त्यावेळी एअर स्ट्राईकचं वातावरण होतं. एअर स्ट्राईकचं वातावरण 17-18 दिवसात बऱ्यापैकी लोक विसरलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जिथं मतदान झालं तिथलं वातावरण वेगळं होतं. आता उद्या जिथं मतदान होईल तिथलं वातावरण वेगळं आहे. तुम्ही म्हणाल सोलापूरचं आणखी वेगळं वातावरण आहे, माढ्यातलं वातावरण आणखी वेगळं आहे. निश्चितपणे या निवडणुकीमध्ये कुठल्याही स्वरूपाची लाट नाहीये. लाट 14ला संपलेली आहे. आता निवडणूक प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या पद्धतीने होते. आशिषजी, ठीक आहे. याच नोटवरती मी थांबतोय. सर्व पाहुण्यांचे आभार मानतोय. बघत राहा जय महाराष्ट्र न्यूज.